हिवाळी अधिवेशनाला काही क्षणामध्ये सुरुवात होती आहे। शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा, तपोवनातल्या वृक्षतोडीचा मुद्दा, पार्थ पवार याचं भूखंड प्रकरण, मंत्री संजय शिरसाट यांच्यावरील सिडकोतील जमीन घोटाळ्याचा आरोप असे वेगवेगळे मुद्दे या हिवाळी अधिवेशनामध्ये गाजू शकतात। सगळे आमदार मंत्री हे नागपूरमध्ये पोहोचलेले आहेत। हिवाळी अधिवेशन पुढच्या काही वेळामध्ये सुरू होईल। विधिमंडळाचं हे हिवाळी अधिवेशन आहे, आठवडाभर चालणार आहे आणि या अधिवेशनामध्ये शनिवार रविवार सुद्धा काम होणार आहे असं कळतंय। विरोधक अजून एका मुद्द्यावर आक्रमक आहेत, ते म्हणजे विरोधी नेते पदाचा मुद्दा। कारण विरोधी पक्ष नेताच नाहीये, विधानसभेला नाही आणि विधान परिषदेला सुद्धा नाही। या बरोबरीनेच डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरण असेल, नाशिक पुण्यातली ढासळती कायदा सुव्यवस्था असेल, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतला मतदार याद्यांमधला घोळ असेल, असे अजून मुद्दे काही गाजू शकतात। पण आठवडाभरच वेळ आहे। काल चहापानाचा कार्यक्रम होता, चहापानाच्या कार्यक्रमाला विरोधकांनी दांडी मारली, विरोधकांनी बहिष्कार टाकला। आज मात्र विमान वाहतूक उशिरानं होते, याचा अडथळा पार करत नागपूरला सगळे मंत्री आणि आमदार पोहोचलेले आहेत आणि पुढच्या काही वेळामध्ये आपल्याला हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात झालेली बघायला मिळू शकते। भास्कर जाधव हे विधानसभेसाठी विरोधी पक्षनेता म्हणून उभा ठाकून त्यांच्या नावाला पाठिंबा मिळतोय आणि विधान परिषदेकरता सतेज पाटील यांच्या नावाला पाठिंबा मिळतोय काँग्रेसकडून। बघूया आज दिवसभरामध्ये विरोधी पक्षनेते पदासंदर्भात काही होतं का। अधिवेशनाचा पहिला दिवस आहे। महाराष्ट्राच्या विकासासाठी जे जे काही करता येईल ते अधिवेशनातनं नक्की होईल। विदर्भाला देखील न्याय मिळेल। महाराष्ट्राच्या प्रत्येक प्रांतामध्ये जी जी काही विकासाची कामं आहेत त्याचे जे विरोधक देखील प्रश्न मांडतील त्याला आम्ही सकारात्मक उत्तर देऊ, परंतु विरोधकांनी देखील विरोधासाठी विरोध करू नये। या सरकारनं हे अधिवेशन घेतले ते लोकांचे प्रश्न सोडवण्याकरता नाही, लोकांना कुठल्याही प्रकारचा न्याय देण्याकरता नाही, तर सप्लिमेंटरी बजेट मंजूर करण्याकरता। आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आलेल्या आहेत आणि सरकारी तिजोरीतला पैसा वाटायचा आणि सरकारी पैशानंच लोकांची मतं विकत घेण्याच्या योजना जाहीर करायच्या आणि म्हणून हे अधिवेशन केवळ आणि केवळ त्यांनी या ठिकाणी पुरवणी मागण्या मान्य कराव्यात आणि सरकारच्या तिजोरीतला पैसा ओरबडायला मिळावा याकरता म्हणून फक्त हे 4 ते 5 दिवसाचं अधिवेशन आहे। आता आपण थेट जाऊया नागपूरला। आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडूनच जाणून घेऊया नागपूरमधल्या वातावरणाविषयी, अधिवेशनाविषयी। तुषार, सकाळ नागपूरची कशी आहे? मुंबईपेक्षा थंडी तिथं जास्त आहे का? आणि अधिवेशन सुरू होत आहे त्यामुळे वातावरण गरम होणार आहे थोड्या वेळाने, काय सांगाल? नक्कीच सुवर्ण, तू सांगितल्याप्रमाणे नागपूरमध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आपल्याला थंडीचा कडाका जास्त असल्याचं पाहायला मिळतंय। नागपूरचं आजचं तापमान आपल्याला 9 अंश सेल्सिअसवरती नोंदवल्याचं पाहायला मिळतंय। मात्र त्याच्या विरुद्ध दिशेला आपल्याला या ठिकाणी नागपूरच्या अधिवेशनामध्ये पुढच्या तासाभरामध्ये आपल्या विधानसभेचं कामकाज सुरू झाल्यावरती विरोधी पक्ष आपल्याला पायऱ्यांवरती आंदोलन करताना पाहायला मिळणार आहेत। त्यांच्या आंदोलनातले जे प्रमुख मुद्दे पाहिले असेल तर त्यामध्ये हिवाळी अधिवेशनाचा कालावधी जो सरकारने कमी केलेला आहे त्या संदर्भात ते मुद्दा उपस्थित करणार आहेत। पार्थ पवारांचं जमीन प्रकरण असेल, संजय शिरसाट यांचा सिडकोचा भूखंड घोटाळा असेल, या विविध प्रश्नासंदर्भात त्या सरकारला आपल्याला धारेवर धरण्याचा प्रयत्न करणार आहेत। मात्र सरकारची देखील व्यूहरचना आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काल स्पष्ट सर्व मंत्र्यांना सूचना दिलेल्या आहेत की 8 दिवसांचं जरी अधिवेशन असलं तरी शनिवार आणि रविवार हे दोन्ही दिवस आम्ही अधिवेशन चालवणार आहोत। या अधिवेशनामध्ये सर्व मंत्र्यांनी उपस्थित राहणं बंधनकारक आहे। विरोधी पक्ष जे जे महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करतील त्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणं बंधनकारक आहे। त्याचप्रमाणे सुवर्ण या अधिवेशनामध्ये जवळपास 18 महत्त्वपूर्ण विधेयकं मांडली जाणार आहेत। काही विधानसभा आणि काही विधेयकं विधान परिषदेमध्येही मंजूर करून घ्यावी लागणार आहेत। मुळात हा अधिवेशनाचा 1 आठवडा करण्याचा कालावधी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केला, कारण की पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याला अनेक महानगरपालिकांच्या आचारसंहिता जाहीर होण्याची दाट शक्यता आहे। म्हणून हा अधिवेशनाचा कालावधी 1 आठवड्यांचा आहे। अधिवेशनाचा कालावधी जरी 1 आठवड्यांचा असला तरी यामध्ये नागपूर अधिवेशनामध्ये सकाळी 11 पासून ते जास्तीत जास्त वेळ कसं कामकाज चालवता येईल यावरती भर देण्यात येणार आहे आणि सर्व मंत्र्यांना त्या प्रकारच्या स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे
आणि या अधिवेशनामध्ये विक्रमी 18पेक्षा जास्त विधेयक आपल्याला संमत करून घेताना पाहायला मिळणार आहेत. मात्र नक्की. शेतकऱ्यांच्या अतिवृष्टी संदर्भामध्ये कर्जमाफी झाली पाहिजे या संदर्भामध्ये विरोधक सरकारला अनेक प्रश्न विचारतील. त्याला मुख्यमंत्री नेमकं काय निवेदन करतात याकडे सर्व राज्याचं लक्ष लागल्याचं पाहायला मिळतंय. नक्की तुषार, दिवसभरामध्ये आपल्याकडे येऊच आणि अधिक माहिती अधिवेशनासंदर्भातली घेत राहू. तुर्तास धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. काही वेळामध्ये कामकाजाला सुरुवात होईल आणि मग आपल्याला अपडेट बघायला मिळतील. विरोधक कोणत्या मुद्द्यावरून सरकारला घेरू शकतात हे आपण आता थोडंसं विस्तारानं बघूयात. विरोधी पक्षनेतेपदाचा मुद्दा चर्चेत आहे. विधानसभा असो किंवा विधान परिषद असो, विरोधी पक्षनेताच नाहीये. विरोधकांना न मिळणारा निधी म्हणजे विरोधकांना मिळतो निधी पण तो अत्यंत कमी मिळतो, त्यामुळे हा एक मुद्दा चर्चेत येईल. लाडक्या बहिणींच्या सुरक्षेचा मुद्दा आहे. अनेक महत्त्वाच्या शहरांमधून सुरक्षिततेचे प्रश्न निर्माण झालेत महिलांच्या. मविया काळात बंद पडलेल्या योजनांविषयी चर्चा होऊ शकते. शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा आहे. शेतकरी आत्महत्येचा मुद्दा आहे. हा देखील या अधिवेशनामध्ये वादंग निर्माण करू शकतो. पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरण पुण्यातलं, अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते. साताऱ्यातलं मुंडे डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरण, त्याविषयी सुद्धा विरोधक सरकारला घेरू शकतात. मतदार यादीमधला गोंधळ असेल, फक्त आठवडाभर चालणारं हे अधिवेशन असेल म्हणजे त्याच्या कालावधीवरून सुद्धा वादंग निर्माण होऊ शकतात. नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनादरम्यान गुप्तचर यंत्रणेनं हाय अलर्ट दिलाय. यानंतर विधानभवन परिसरात कडक बंदोबस्त ठेवला गेलाय. संघ मुख्यालयासह इतर जागांवर सुद्धा सुरक्षा यंत्रणांची करडी नजर आहे. FRPFच्या 5 तुकड्या, होमगार्डसह 10,000 पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत. नागपुरामध्ये हिवाळी अधिवेशन आहे, त्यातच वेगवेगळ्या महत्त्वाच्या इमारती तिथं पोलीस बंदोबस्त कडक ठेवण्यात आलाय, कारण गुप्तचर यंत्रणेनं हाय अलर्ट नागपूरला दिला आहे. बातमी नागपूरमधूनच आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटण्याकरता सकाळपासूनच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची गडबड बघायला मिळते. विजयगड या शासकीय बंगल्यावर भेटण्याकरता कार्यकर्ते गर्दी करताना दिसत आहेत. सकाळी 6-7 वाजल्यापासूनच अजित पवारांच्या बंगल्याबाहेर गर्दी झालेली आहे. पदाधिकारी त्यांना भेटायला पोहोचलेले आहेत. मुलाचं लग्न आटोपून काल रात्री उशिरा अजित पवार नागपुरामध्ये पोहोचले. उशिरा पोहोचल्यानं कॅबिनेट बैठकीत अजित पवारांना सहभागी होता आलं नव्हतं. आजच्या विधिमंडळाच्या कामकाजाकरता उपमुख्यमंत्री अजित पवार सभागृहामध्ये उपस्थित राहणार आहेत, पण त्याआधी सकाळी 6-7 वाजल्यापासूनच त्यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर गर्दी बघायला मिळते. थँक्यू. ही थेट नागपूरची दृश्य आपण बघत होतो. आता नागपूरमधनं आपल्याला वेगवेगळ्या प्रतिक्रिया सुद्धा यायला लागतील आणि तसं आपण थेट प्रक्षेपण बघत राहणार आहोत. सध्या छत्रपती संभाजीनगर मधली बातमी. शिंदेंच्या शिवसेनेमध्ये अंतर्गत वाद बघायला मिळतोय. हा वाद आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे पोहोचलेला आहे. मंत्री संजय शिरसाट आणि जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्यातील अंतर्गत वादावर नागपुरात महत्त्वाची बैठक होऊ शकते. शिरसाट एककलमी निर्णय घेत असल्याचा आरोप जंजाळ यांनी केलाय. यानंतर नाराज जंजाळांनी खासदार श्रीकांत शिंदेंची भेट घेतली आणि नाराजी नोंदवली. त्यामुळे आता नागपुरात छत्रपती संभाजीनगरमधील पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावर काही तोडगा काढतात का हे बघणं महत्त्वाचं आहे.